शिवसेनेच्या वतीने शासनाने जबरदस्तीने लादलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या जियारची करण्यात आली होळी। शिवसेना विभाग क्रमांक 9 विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब, महिला विभाग संघटक पद्मावती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर स्टेशन येथे शासनाने जबरदस्तीने लादलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या जियारची होळी करण्यात आली। यावेळी शिवसेना सचिव सुप्रदाताई फातर्पेकर, माजी आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा प्रमुख माजी नगरसेविका प्रणिता वाघधरे, विधानसभा प्रमुख सुलभा पत्याने, विधानसभा संघटक निमिष भोसले, आनंद जाधव, सुमित्रा नेमाडे, वत्सला पाटील, नीलम डोळस, विनयता सावंत, प्रीतम निंबाळकर, सुहासिनी ठाकूर, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, रामदास कांबळे, स्मिता गावकर व सर्व महिला पुरुष उपविभाग प्रमुख, सहसंघटक, उपविभाग समन्वयक, सहसमन्वयक, शाखा प्रमुख, शाखा संघटक, शाखा समन्वयक, शिवसेना पदाधिकारी, विभाग अधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक व मराठी आणि मराठीवर प्रेम करणारी तमाम जनता उपस्थित होती। यावेळी हिंदी सक्तीचा शासन निर्णय प्रतिकात्मकरित्या फाडून त्याची होळी करण्यात आली। आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदी सक्तीला विरोध आहे, हीच भूमिका सर्वांनी उपस्थित केली आहे। होळी करायला लागली ना आम्हाला। हिंदी भाषा नाही, मुंबईत हिंदी भाषा बोलली जाते, महाराष्ट्रात हिंदी भाषा बोलली जाते। आज मुंबईकर प्रत्येक हिंदीमध्ये चर्चा संभाषण साधतो, पण हिंदीची सक्ती आम्ही कधीच मुळावर घेणार नाही। आणि त्यासाठी आज हा जी होळी केली ती त्यासाठीच केली, हिंदीची सक्ती लादून घेतली जाणार नाही। सरकारला काय संदेश द्यायचा? सरकार म्हणतंय की मुख्यमंत्री मराठी, मुंबईचा भाजपाचा अध्यक्ष मराठी, आम्ही सगळे मराठी। मग हे जर सगळे मराठी तर मी दंडेलशाही कोणासाठी आणि कशासाठी? पोटात दुखायला नाही लागले। मी तर मगाशी माझ्या भाषणात म्हटलं की 2 भाकरे एकत्र येतात म्हटल्यावर त्यांची 4 हात फाटलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी डिचवत राहायचं आणि कुठेतरी विचलित करायचं, लक्ष डायव्हर्ट करायचं आणि आपलं साध्य साधायचं, या दृष्टीने हे सगळे चालू आहे। महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे आणि मागच्या दरवाजातून हे महाराष्ट्र शासन हिंदीची सक्ती करण्याचा जे प्रयत्न करतो आहे ते आम्ही हाणून पाडणार आहोत। कारण महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी भाषा राहिली पाहिजे। आणि म्हणून या हिंदी भाषेला आमचा विरोध नाही आहे, परंतु लहान विद्यार्थ्यांना, लहान मुलांना हिंदीची सक्ती करणं हे कितपत योग्य आहे। आणि म्हणून हिंदीला आमचा विरोध नसून हिंदी भाषा सक्तीला आमचा विरोध आहे। बरोबर आहे। आणि महिला या सगळ्या निष्ठावंत महिला होत्या। हे सरकार जे आहे महायुतीचं सरकार, खोटं बोल पण रेटून बोल। उद्या उठून जर समजा सुनामी किंवा भूकंप झाला, नेगेटिव्ह काही गोष्टी असल्या तर आमच्या पक्षप्रमुखांच्या नावावर टाकतात। आपल्याला माहितीसाठी सांगते, एवढा खोटं बोलतात हे लोक। ज्या वेळेला अहवाल आला केंद्रातनं, पण तो अंमलात आलेला नव्हता आणि तो अंमलात आणला तो आत्ताच्या या महायुतीच्या सरकारने। ती तारीख पण आदित्यंनी सांगितले। त्यांच्यातल्याना कसलंही नॉलेज नाही। त्या जे आहेत गायकवाड की कोण, त्यांना राज्यभाषा आणि राष्ट्रभाषा ह्याच्यातला फरक कळत नाही। बरं, GR कधी पास झाला हे पण नाही आणि एवढं लबाड बोलून सगळ्यांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात, परंतु लोक काय आता अज्ञान राहिलेली नाही आहेत। महिला जास्त करून आल्या म्हटल्यानंतर महिलांना जास्त लक्ष द्यावं लागतं संसारामध्ये आणि त्या मुलांच्यावर जास्तीत जास्त आघात होऊ नये म्हणून जास्त प्रमाणामध्ये महिला आलेले आहेत। आणि महिलांच्या बाबतीत बोललं तर विभाग क्रमांक 9च्या महिला ह्या अगदी निष्ठावंत आहेत आणि ह्या सगळ्याच्या पुढे असतात। इथून पुढे आम्ही राहणार। 5 तारखेला तुम्हाला हे दृश्य दिसेल। हिंदीचा विरोध नाही होत आहे, हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध आहे। इथे मराठी माणसांचं जे आंदोलन आहे, मराठी माणसांच्या मनातील जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक 9चे सर्व शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। उद्धव साहेबांचा आदेश आहे। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये हे आंदोलन होत आहे। स्वतः उद्धव साहेब सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मराठी माणसांसाठी
ही संघटना स्थापन झाली, नंतर त्याची व्यापक भूमिका सगळीकडे झाली, परंतु मूळ आमचं मराठी आहे. मराठी माणसांवरचं अतिक्रमण, मराठी भाषेवरचं अतिक्रमण हे आम्ही सहन करणार नाही. आणि मला वाटतं आजच्या या दिवशी हीच भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन सर्वच पक्षातल्या राजकीय पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी या भूमिकेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. हो, GR जाळलाच पाहिजे ना, GR जाळला पाहिजे, कारण हा GR मुळात निघालाच नाही पाहिजे होता. हा GR जाळणं मराठी माणसाची आग आहे, मराठी माणसाच्या भावना आहेत त्या शासनापर्यंत पोचायला पाहिजेत. आणि मला वाटतं शासनापर्यंत ते पोचलेलं आहे, परंतु शासन बघतंय मराठी माणसांच्या ताकदीशी खेळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने खेळू नये, त्यांना महागात पडेल. मुख्यमंत्र्यांना मी काय छोटासा माणूस त्या ठिकाणी हे देणार. मुख्यमंत्री हे महाविद्वान आहेत, त्यांना जास्त कळतं, परंतु मराठी माणसांचं मन त्यांना अजून कळत नाही, ही दुर्दैव आहे.